आणि पुढची बातमी ही छत्रपती संभाजीनगरमधून आहे। संभाजीनगरमधून 10 तरुणी बेपत्ता झाल्यात। शहरातून रोज 2 मुली घर सोडत असल्याचा प्रकार समोर आलाय। शहरातील पोलिसांनीच ही सगळी धक्कादायक माहिती समोर आणलेली आहे। सध्या शहरामधून रोज 2 तरुण मुली घर सोडतायत असा धक्कादायक प्रकार समोर येतोय। या नोंदी पोलीस दफ्तरी झालेल्या आहेत। शहरातील पोलीस ठाण्यांमधून घेतलेल्या माहितीनुसार जे आकडे समोर आले ते हादरवणारे। आतापर्यंत जिल्ह्यातून 10 तरुणी बेपत्ता झाल्याची माहिती आहे। नेमकं कुठल्या परिसरामधून या तरुणी बेपत्ता झालेल्या आहेत आपण बघूयात। विरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शनी देवगाव इथून 23 वर्षीय तरुणी बेपत्ता झालेली आहे। शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून लासूर स्टेशन परिसरातून 18 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे। पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पिशोर या परिसरामधूनच 24 वर्षीय आणि 23 वर्षीय अशा 2 तरुणी गायब झाल्यात। चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून झालटा इथून 27 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे। गंगापूर इथून सुद्धा 27 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद झालेली आहे। सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून उपळी इथून 24 वर्षीय तरुणी गायब झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी झाली आहे। सिल्लोड ग्रामीण याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सिसारखेडा इथून सुद्धा 23 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद आहे। पाचोडमधून सुद्धा 22 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे। वैजापूर शहरातून सुद्धा 18 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद झालेली आहे। प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून याबाबतचे तपशील आपण घेऊयात। विजय, पोलीस या सगळ्या प्रकरणाचा आता तपास कशा पद्धतीने घेतात? इतक्या मोठ्या प्रमाणावर सलग काही दिवसांमध्ये तरुणी बेपत्ता होत आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे। नक्कीच रिद्धी, हा जो आकडा आहे तो केवळ मागील 5 दिवसापासून आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील मुलींची बेपत्ता होण्याची संख्या जी आहे ती झपाट्याने वाढत असल्याची पाहायला मिळत आहे। मागील 5 दिवसामध्ये आतापर्यंत 10 मुली ज्या आहेत त्या बेपत्ता झाल्याच्या पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर व्हॅलेंटाईन वीक जो आहे तो सुरू आहे आणि त्यामध्येच आता जे आहे त्या मुली बेपत्ता होण्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो देखील समोर आलेला आहे। यापूर्वी देखील जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज असेल, इतर भाग असेल, या भागातून देखील मुली ज्या आहेत ते बेपत्ता होत असल्याची तक्रारी ज्या आहेत त्या समोर आल्या होत्या। मात्र त्यानंतर पोलिसांनी शोध घेतल्यावरती या मुलींना जे आहे ते काही ठिकाणी प्रेमविवाह केल्याचं आढळून आले, तर काही ठिकाणी मुली ज्या आहेत त्यांचं मनपरिवर्तन करून पोलिसांनी त्यांच्या आई वडिलांच्या स्वाधीन केल्याचं पाहायला मिळालं। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलींचे बेपत्ता होण्याचं प्रमाण जो आहे तो सर्वाधिक वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ही आकडेवारी केवळ 5 दिवसाचे मागील या 6 महिन्यामध्ये जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते मुली बेपत्ता झालेल्या आहेत। त्याच्यातल्या काही मुलींचा शोध जो आहे तो अद्यापही लागलेला नाही। त्यामुळे आता पोलीस जे आहे त्या अनुषंगाने तपास देखील घेत असल्याचे पाहायला मिळत आहे। ज्या भागातून मुली बेपत्ता झाल्या त्या भागातील पोलीस जे आहेत त्यांनी वेगवेगळं पथक तयार करण्यात आलेलं आहे। त्या पथकाद्वारे देखील या मुलींचा शोध जो आहे तो सुरू आहे। काही मुली गुजरात या भागातून देखील पोलिसांनी काही दिवसापूर्वी आणल्याच्या पाहायला मिळालं होतं। त्याचमुळे आता सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे ते मुली बेपत्ता होत असल्याचं पाहायला मिळतात। काही मुले जे आहेत ते प्रेमविवाहाच्या नावाखाली या मुलींची लूट करत असल्याचं देखील म्हटलं जातं आणि त्यामुळे आता या संबंधित जे आहे ते पोलिसांनी कडक कारवाई जी आहे ती केलेली पाहायला मिळाली। अनेक भागांत त्या मुली ज्या आहेत त्या पोलिसांनी आई वडिलांकडे स्वाधीन केल्या आहेत, तर काही सध्याच्या काळामध्ये पाहिलं तर मुली ज्या आहेत त्या बेपत्ता होत असल्याच्या पाहायला मिळतात। यावरती आता पोलीस कशी कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विजय, या सगळ्या ज्या गायब झालेल्या सगळ्या मुली आहेत संबंधित परिसरातल्या, त्यांच्या पालकांनी या सगळ्या संदर्भात काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत का? पोलिसांकडे त्यांनी कुठला संशय याबाबतचा व्यक्त केलेला आहे का? नक्कीच रिद्धी, जर बघितलं त्या परिसरातील ज्या पालकांनी तक्रार दिलेल्या आहे, मिसिंगच्या तक्रारी देण्यात आलेल्या आहे। कारण जी मुलगी अल्पवयीन असते तिलाच तक्रार जी आहे ती देता येते। मात्र ज्या 18 वय प्लस असेल त्या मुलीची मिसिंग अशी तक्रार जी आहे ती पोलिसांनी घेतली जाते। या संपूर्ण आकडेवारी जर बघितलं त्यामध्ये अल्पवयीन मुलीचा आकडा जो आहे तो कमी आहे आणि 18 वर्ष प्लस जे आहे त्या मुली असल्यामुळे या ठिकाणी जे आहे ती मिसिंगची तक्रार जी आहे ते त्यांच्या पालकांकडून देण्यात आलेली आणि याच अनुषंगाने जर पाहिलं तर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले आहेत। यातील काही मुलींचा शोध देखील पोलिसांनी मागील 2 दिवसात घेतल्याचं पाहायला मिळाला। काही मुलीचा शोध जो आहे तो अजूनही सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। जी विजय, त्याचबरोबर रमेश, त्याचबरोबर जयेश, रोहन आणि जय हे सगळेच प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले होते। संबंधित बातम्यांचे तपशील तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेत यासाठी धन्यवाद।